हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तूपन तोची सुखी. सुखी जेने व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. संत एकनाथ महाराज हरिपाठातील दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, आपल्या या मुखाने आपल्या या तोंडाने हरीचे नामस्मरण करा, हरीचे नामस्मरण करा असे या ठिकाणी 2 वेळा म्हणत आहेत. नामस्मरण करायचे नसेल, देवाचे नाव घ्यायचे नसेल तर नका घेऊ, पण शांत राहा. निदान मौन तरी राहा. उगीच निरर्थक जी बडबड आहे ती करू नका. यानंतर पुढे म्हणतात, सोडी मी तूपन. यानंतर म्हणतात सोडी मी तूपन. त्यानंतर त्याच्या अगोदर म्हणतात नको नको मान नको अभिमान. या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात, मानाची इच्छा जी आहे, आपल्याला मान मिळावा, ही जी इच्छा आहे, हा जो अभिमान आहे तो आपल्यामध्ये नसावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोडी मी तूपन. ज्याने मी तूपणा सोडला आहे तोच या ठिकाणी सुखी आहे. जो स्वतः सुखी झाला त्याने काय केलंय तर या जगाला त्रिविध तापातून मुक्त केलंय. आणि ज्याला हे कळलंय त्याने या जगाला या त्रिविध तापापासून, या 3 तापापासून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवावा. जे अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानी लोकांना सन्मार्ग म्हणजे एक चांगला मार्ग दाखवावा आणि त्या मार्गाला लावावे. भाव भक्तीच्या सामर्थ्याने जी भक्ती आहे, ज्यांना खरा परमार्थाचा मार्ग कळतो, ते या जगाच्या मेळाव्यात दिसत नाही. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जयाची मेळे न दिसते. ज्यांना खरा भाव कळलाय ना, ते या जगामध्ये आपल्याला दिसत नाही. त्या मोह पाशामध्ये अडकत नाहीये. आता यानंतर दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. हे एका दृष्टीने खरं आहे, पण दिसत नाही. ते जनात वनात प्रत्यक्ष दिसतात. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, मी त्यांना ओळखलंय, मी त्यांना जाणलंय. तर अशा प्रकारे या अभंगाचा एक अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. आता जर या अभंगाचं विवरण पाहायचं झालं तर संत एकनाथ महाराज म्हणतात, मुखाने हरीचे नामस्मरण करा. या ठिकाणी 2 वेळा सांगितलंय त्यांनी, हरी बोला हरी बोला 2 वेळा म्हटलंय. आता आपण हरी हा शब्दाचा विचार करूया, याचा अर्थ बघूया. तर हरी या 2 अक्षरांच्या उच्चाराला या ठिकाणी वेद, शास्त्र, पुराणे, संतांचे जे ग्रंथ आहेत यामधून फार मोठी किंमत, ज्याला महत्व जे आहे या हरी या शब्दाला मिळालेलं आहे. भगवान विष्णूंच्या सहस्त्रनामातीलच एक नाव जे आहे ते हरी आहे. हरी बोला हरी बोला. या अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात, 2 वेळा म्हणतात की हरी बोला हरी बोला. पण ही आदरार्थी द्विरुक्ती आहे. आता एखादी गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती जर आपल्याला सांगायची आहे किंवा तिच्याविषयी आदर आपल्याला जर दाखवायचा असेल तर आपल्याला द्विरुक्ती म्हणजे 2दा उच्चार करावा लागतो आणि करायला पाहिजे. त्याचमुळे हरी हा शब्द जो आहे खूप महत्वाचा आहे. अतुलः शरभो भीमः समयोग्यो हरी हवीर हरिहा. हरी या शब्दाला खूप महत्व आहे
आणि त्याचमुळे नाथ बाबा या ठिकाणी म्हणतात हरी बोला, हरी बोला. त्या शब्दाला आदर देत आहेत. आणि म्हणजे वाणीने हरिनामाचा उच्चार करा. या ठिकाणी मनुष्य आपल्या जीवनामध्ये लहान मोठ्या कामात वाणीचा उपयोग करतो, बोलतो. व्यवहारामध्ये आपण आपल्या जिभेचा, वाणीचा, शब्दांचा उच्चार करत असतो, नेहमी करत असतो. पण मला सांगा, जर आपण या वाणीचा सदुपयोग जर केला तर काय हरकत आहे बरं? याच वाणीने आपण कोणाला शिव्या देऊ शकतो, याच वाणीने आपण त्या भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मग मला सांगा, एखाद्याला शिव्या घालण्यापेक्षा, एखाद्याच वाईट या मुखाने बोलण्यापेक्षा, एखाद्याची निंदा करण्यापेक्षा त्या भगवंताचं नाम घेतल्यावर काय अशक्य आहे बरं? अहो बाकी सोडा, ज्या ज्या वेळी आपण काही बोलतो, या व्यवहारामध्ये, या संसारामध्ये आपण जे काही शब्द वापरतो, या मुखाने बोलत असतो, त्यावेळी आपल्या मुखातून फक्त सत्य बाहेर आलं पाहिजे. बरेचदा असं होतं, बऱ्याच जणांना सवय असते, बोलता बोलता ते इतके बोलत जातात की त्यांना सुद्धा कळत नाही आपण काय बोलतोय. महाराज, ज्या वेळेस आपण बोलत असतो ना, तर त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं बोलणं जे आहे ते ऐकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ऐकतो की आपण काय बोलत आहोत, तेव्हा आपण समजूतपणाच्या गोष्टी करत असतो. आणि जेव्हा आपल्याला भान नसतं की आपण काय बोलतोय, तेव्हा मात्र आपले शब्द, आपलं वाक्य आपल्यालाच कळत नाही. तर त्यामुळे नाथबाबा या ठिकाणी म्हणतात हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. जर देवाचं नामस्मरण तुम्हाला या ठिकाणी या मुखातून करता येत नसेल तर करू नका. पण या ठिकाणी व्यर्थ जी बडबड आहे, ती व्यर्थ बडबड या ठिकाणी तुम्ही करू नका. जीव देहे बांधिला, तो बोले एके सुटला, आत्मा बोले भेटला आपण पया. देहाभिमानाने बद्ध झालेल्या जीवास सद्गुरु एक तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस, या महावाक्याचा बोध करतात. त्या योगाने देह इंद्रिय जे आहेत, देह इंद्रिय साक्षी आत्मा मी आहे असे आत्मज्ञान होते. अशा तऱ्हेने तत्वमसी हा एक शब्द जीवाला बंधनातून सोडून आत्म्याची भेट करून देतो. महाराज, हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी हरी बोला, हरी बोला असे 2 वेळा म्हटले आहे, त्याचप्रमाणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असे संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या ठिकाणी म्हणतात. हरिनामाचे जे वाणीचे जे सार्थक आहे, हरी हा शब्द जीवास सच्चिदानंद हरी पावेतो, नेऊन पोहोचतो. त्या भगवंतापर्यंत हरी हा शब्द जो आहे आपल्याला पोहोचवतो. आणि म्हणूनच एकनाथ महाराज या अभंगातून आपल्याला हरी या शब्दाचं महत्व आपल्याला समजून सांगतात. हरी नामावाचून जे बोलणं आहे ना, आपण जे काही बोलतो हरी नामा वाचून, ज्या बोलण्यामध्ये हरीचा उच्चार नाही, हरीचं नाम नाही, ते सगळं कसं आहे? व्यर्थ गलबला. व्यर्थ गलबला आहे. जे काही शब्द बोलतो त्या शब्दांना काही अर्थच उरत नाही. ज्या हरिनामात ज्यात हरिनाम नाही, ते शब्द किती जरी महत्वाचे असेल
त्यामध्ये कितीही रस असेल, अलंकारयुक्त शब्द असतील, उपमा असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी कविता वगैरे असेल, त्या शब्दांनी नटलेले वाक्य असतील, सुंदर बनवलेलं वाक्य असेल, तरी तो कसा आहे? व्यर्थ आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. अहो, परमार्था व्यतिरिक्त जी काय आपण बडबड करतो, हरिनामाशिवाय ज्यामध्ये हरिनाम नाही, अशी जी बडबड आहे आपली, ती कशी आहे? वायफळ आहे. काही लोक जे आहेत, ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण अगोदर बोललो की बोलण्यासाठी जर काही नसेल तर काही लोक काहीच्या काही बोलायला लागतात. बोल अबोलने बोले, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडेल गा. पण ते बाहेर सावध आहेत, अंतरात मात्र झोपलेले आहेत. काही लोक दिसतात तुम्हाला, काही लोक मंदिरातही दिसतील, भजनातही दिसतील, आणि हरिनाम जे घेत आहेत त्यातही दिसतील. गळ्यामध्ये माळा आहेत, टिळा आहे. पण बऱ्याचदा असं होतं की व्यक्ती कितीही बाहेरून जागा असेल, पण तो जे हरिनाम आहे, हरिनाम कसं पाहिजे? मनातून पाहिजे, त्यामध्ये भाव असला पाहिजे. उगाच हरी बोलायचं नाही. हरी बोलताय, त्यामध्ये भाव असला पाहिजे. अहो, मला सांगा, संध्याकाळ झाली, तुम्ही देवाची पूजा केली आणि त्या ठिकाणी दिवा लावायला घेतला. ज्यावेळेस तुम्ही दिवा लावायला घेता, त्यावेळेस काय करता बरं? त्यामध्ये दिव्याला वात तयार करता दिव्यासाठी, आणि वात तयार झाल्यानंतर तुम्ही दिव्यामध्ये तेल ओतता आणि त्यानंतर त्या दिव्याला पेटवता. आता मला सांगा, जर नुसती वात केली आणि त्या दिव्यामध्ये ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं नाही, विना तेलाचा दिवा तुम्ही या ठिकाणी लावला, तर काय होईल? जेवढा कापूस होता, जेवढी वात होती, तेवढी जळून जाईल आणि पुढे दिवा चालू राहील का? नाही. तसंच मनुष्याचं आहे. फक्त हरिनाम घेऊ नका, तर त्यामध्ये भाव असला पाहिजे. भाव खूप महत्वाचा आहे माऊली. तुम्ही कोणतंही कार्य करा, तुमच्या संसारातील असो नाही तर परमार्थातील असो, जेव्हा तुम्ही कार्य करता त्यामध्ये तुमचा भाव असला पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे, तुमचा विश्वास असला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करते वेळी त्या भगवंतावर आपला विश्वास असला पाहिजे, ठाम विश्वास असला पाहिजे. तो हरी माझा आहे, माझा. आणि ज्यावेळी हा जो भाव आहे, मनामध्ये जी भक्ती आहे, हीच त्या तेलासारखी काम करत असते आणि त्या दिव्याला जे आहे तेवत ठेवत असते. त्यामुळे हरिनाम घ्यायचं असेल, हरिनाम घेताय, त्यामध्ये भाव ठेवा, श्रद्धा ठेवा. हरी बोला नाही तरी अबोला. पुढे म्हणतात, व्यर्थ गलबला करू नका. हरिनामाविना जे जे बोलणे आहे, जे जे आपण बोलतो आहोत, ते सगळं व्यर्थ आहे, गलबला आहे. आणि अशा व्यर्थ गलबत्याच
गलबल्यातच बरेच लोक आपलं आयुष्य संपवतात, घालवितात, वाया घालवितात. अहो, यामुळेच तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ, लटी के ते मूळ फजितीचे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा मुच्या. आम्ही अनेकाच्या मतास मिळणार नाही, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी अनेक प्रकारची भावना, या विषयीचा विचार करावा तर आयुष्याचा जो काळ आहे, जे वय आहे, ते कमी पडू शकतं आणि वायाही जाऊ शकतं. अत्यंत श्रेष्ठ व जीवमात्राच्या उद्धाराचे साधन हे हरिनाम असताही सामान्य लोक नामस्मरण का करत नाहीत, याचा विचार केला असता त्याचे कारण आहे देहाभिमान. आणि देहाभिमान म्हणजे मी आत्मा, हे देहरूपच आहे असा अहंकार. या देहाला मी म्हटले की देहाहून इतर जे कोणी असतील ते तू, या भावनेनेच विषय होतात. आणि हा जो द्वैत भाव आहे, द्वितीयात भयम भवती, म्हणजे मी व तू हे द्वैत निर्माण होते आणि द्वैत हेच भय आहे. द्वितीयात भयम भवती. आणि तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुले नितोंडे बोलती वेदे. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसार भय प्राप्त होते. देव आपल्या तोंडाने वेदाच्या रूपात, वेदाच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला बोलतायत, आपल्याशी बोलतायत. जीवाला दुःख का प्राप्त होतो, आपल्याला दुःख का प्राप्त होतं, कारण आहे मान आणि अभिमान. यामुळं आपल्याला मान मिळाला नाही, आपला अभिमान दुखावला जातो. नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तूपण तुची सुखी. महाराज काय म्हणतात या ठिकाणी, मी तूपणा जो आहे ज्याने सोडलाय तो कसा आहे, सुखी आहे. बर का, एक राया नवलपरी, आपुला संकल्प आपणावरी वैरी, देह बुद्धी वाढवणी शरीरी, अति दृढ करी भव भया, जयापाशी देह बुद्धी त्यासी सुख नाही त्रिशुद्धी. जे देह बुद्धी पाशी सकळ दुःखाची राशी, महाभययाची भूते चौपाशी अहिर्निशी झोंबती. देह बुद्धीच्या नरा थोर चिंते चाडदरा, संकल्प विकल्पांचा मारा ममता द्वारा ऐनी अनिवार. देह बुद्धी माझी सुख अनुमात्र नाही देख, सुखी मानिती ते महामूर्ख, दुःख जनक देह बुद्धी. नाथ महाराज भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जनक व नवयोगेश्वर यांच्या संवादामध्ये सांगतात, राजा एक चमत्कार लक्षात ठेव. आपलाच संकल्प आपणात जो काय आहे वैरी आहे, तोच शरीरामध्ये देह बुद्धी, काय या 3.5 हात देह तोच मी आहे, अशी जी भावना वाढवून संसाराचे भय अधिक आपण काय करतो, दृढ करतो. ज्याच्या पाशी देह बुद्धी असते त्याला सुख म्हणून नाहीच नाही. असे लोक सुख दुःख
शीत उष्ण हे जे द्वंद्व आहे, या द्वंद्वांच्या संधीमध्ये आणि आधी व्याधींच्या, म्हणजे काय, आधी म्हणजे काय तर चिंता आणि व्याधी म्हणजे रोग, आधी व्याधींच्या महासागरामध्ये काय करतात, बुडून जातात. कारण देह बुद्धीपाशी दुःखांच्या राशी साठवलेल्या आहेत. रात्रंदिवस चारही बाजूंनी भयाची भूते जी आहे, महाभयाची भूते जी आहे, त्याला झोंबत असतात. अहो देह मीच मानणाऱ्या मानवाला चिंतेचे मोठे भय असते. हा जो देह आहे ना, 3.5 हाताचा देह, याला तुम्ही स्वतः मानू नका. देहबुद्धीमध्ये अणुरेणू इतके सुद्धा सुख नाही बरं का. ज्या वेळेस हा देह मीच आहे असा मानव मनुष्य समजतो, त्यावेळेस त्याला सुख मिळत नाही. तो या दुःखामध्ये अडकून जातो, या मायेमध्ये अडकून जातो आणि त्याला अणुरेणू इतकं सुद्धा काय सुख या ठिकाणी मिळत नाही. आणि असं असतानाही जे सुख मानतात ते महामूर्ख होत. कारण देह बुद्धी ही दुःखजनक आहे. याचप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान हा काळतोंडे आहे. काय काळतोंडे? अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार, लाभ न्यावा हातो हाती, तोंडी माती पाडुनी. अहो अभिमान कसा आहे? काळतोंड आहे. त्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बळेच अंधार केलाय. अंधार केलाय म्हणजे काय तर देहाभिमानाचा जो आपण देहाभिमान जो जगतो, पाळतो, मी करता मी भोगता असा भ्रम निर्माण होऊन परमात्म स्फूर्ती जे आहे नाहीशी झालेली. जो खरा आत्मलाभ आहे तो हातोहात या ठिकाणी नाहीसा करून आपण काय करतो, तोंडी माती घालतो. हे अभिमानाचे लक्षण आहे. काय होतं, मी म्हंटल मी देह की कोटी, काय होतं, कोटी ब्रह्महत्या होतात असे नाथ महाराज सांगतात. त्यामुळं मी देह आहे असे कधीच म्हणू नका. कारण मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थोपटी ती. हा जो अभिमान आला ना की देहासंबंधी विषयाचे महत्व निर्माण होते. या देहाला महत्व दिले जाते आणि या देहाविषयी जे काही संबंध आहेत, विषय आहेत, त्यांना महत्व दिलं जातं. मग काय, स्त्री, पुत्र, धन, गृह, पशु यांच्यासोबत जे ममत्व आहे, या ममत्वाचं संबंध निर्माण होतो आणि त्यात काही प्रतिकूलता प्राप्त झाली की दुःख होणे अपरिहार्य. स्त्री सोडून गेली, पुत्र विसरला, धन नाहीस झालं, घर जे आहे पडून गेलं पावसाळ्यामध्ये, पशु जो आहे तो कोणीतरी चोरून नेला. काय झालं? आता मला सांगा, एवढं सगळं झाल्यावर काय होणार आहे? दुःख होणार आहे. एखाद्याला आपली बायको, स्वतःची बायको सोडून गेली, त्याची बायको सोडून गेल्यानंतर काय होईल? मला सांगा, तुमची बायको तुम्हाला सोडून गेली तर काय होईल? दुःख होईल ना. पुत्र जो आहे, पुत्राने तुम्हाला टाकून दिलं म्हणजे काय, तुम्हाला विसरला, तो तुमची काळजी घेत नाहीये, तुम्हाला तुमची विचारपूस करत नाहीये, काय होईल? तुम्हाला दुःख होईल. धन जे आहे, तुम्ही जो आतापर्यंत जो पैसा कमवलाय तो चोराने जर चोरून नेला, हरवला, काय होईल? दुःख होईल. पावसाळ्यामध्ये वादळ वाऱ्यामध्ये घर पडून गेलं, काय होईल? दुःख होईल. तुमच्याकडे वावरामध्ये, शेतामध्ये जनावर आहेत, जनावर, आणि ती जर एखाद्या चोराने चोरून नेले तर काय होतं बरं? दुःख. दुःख होणे अपरिहार्य. इतकेच नव्हे तर देहाभिमान जीवास आत्महत्येचे काय पाप कराव्यास लावतो. त्यामुळे तुकाराम महाराज पुढे म्हणतात, करवितो आत्महत्या नेदी आपता आतळू, अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. हा अभिमान जो आहे
अभिमान आत्महत्येचा दोष करू येतो बरं का. आणि जो संत आपला खरा आप्त आहे त्या संताची भेट होऊ देत नाही. थोडी मी तू पण पुढे एकनाथ महाराज म्हणतात काय, सोडी मी तू पण तोची सुखी. ज्या परमात्मा सुखाकरिताच सर्व संत महात्मे प्रयत्नशील असतात, प्रयत्न करत असतात. कारण ते सुख कसं आहे, क्षयातिशय दोषाने युक्त नसणे, त्यात दुःखाचे मिश्रण नसते, त्याला आत्मानंद म्हटले जाते. त्यात अहंकार नसतो, तन्मूलक त्रिपुटी नसते. जया ते बाह्याची भाष, नेनिजेची निशेष. अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपणे भोगीजे. जैसे पक्षीये फळ चुंबिये, तैसे नव्हे तेथ विसरीजे. भोगी ते पणही, भोगी अवस्था एकी उठी. ते अहंकाराचा अचळू लोटी. मग सुखे सिघे आठी, गाढेपणे. या ठिकाणी त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट मुळीच जाणत नाही. जे संत महात्मे आहेत ते बाह्य सुखामध्ये रमत नाही, बाह्य विषयामध्ये रमत नाही. परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय काय आहे तर फळ आहे, आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते. काय होतं, खाणारा कोण आहे, पक्षी. काय खातोय, फळ खातोय. कोणती क्रिया या ठिकाणी होते तर खाण्याची. आता ही जी त्रिपुटी आहे एकदम काय स्पष्ट आहे. तसे ते ब्रह्म सुख जे आहे वेगळेपणाने भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. म्हणजे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजे तद्रुपतेचे असते. त्या भोगामध्ये वृत्तीची एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते. मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. या ठिकाणी ज्याप्रमाणे एकनाथ महाराज सांगतायत, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. एका दृष्टीने जगाच्या मेळ्यामध्ये हे दिसत नाही, हे खरे आहे. पण काहींना दिसतात ते जनात वनात प्रत्यक्ष दिसतात. असे जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, मी त्यांना ओळखलंय. दिसती जनी वनी, प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. संत हे जगात लोक उद्धाराकरिता वावरत असतात. त्यांना भक्त भाविक ओळखू शकतात. त्यांना ते कधी जनात म्हणजे जे लोकांमध्ये व वनात एकांत स्थळी प्रत्यक्ष डोळ्याने काय होते दिसते. उच्च अधिकाराचे जे संत आहेत त्यांना ओळखतात, भेटतात, बोलतात, या ठिकाणी चर्चा करतात. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, दिसती जनी वनी, प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले.